लक्षात घ्या, नीट 2024 मार्कशीट अँड रँक लेटर. आता विद्यार्थ्याला स्लॅश असल्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतो, म्हणून मी रँक लेटरवर स्ट्रेस केला, कारण जो आपला नीटचा स्कोर कार्ड आहे त्यालाच आपण रँक लेटर म्हणून सुद्धा युज करू शकतो. नेक्स्ट आहे नीट ऍडमिट कार्ड. लक्षात घ्या, अजून एक महत्वाची गोष्ट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, की जेही विद्यार्थी पेडसाठी आहेत अथवा युट्यूब व्ह्यू करत आहेत सध्या लाईव्हला, तर अशा विद्यार्थ्यांना आपले जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स मांडण्यासाठी आपल्या शेवटचे 10 मिनिटाचा वेळ देईल. त्यामध्ये जे काही आपल्या अडचणी आहेत ते आपण विचारू शकता, म्हणजे आपले Q&A सेशन पण मी या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट नीट ऍडमिट कार्ड, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमिसाइल सर्टिफिकेट. विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होऊ शकतं. काही विद्यार्थ्याचं नॅशनॅलिटी वेगळं आहे, डोमिसाइल वेगळं आहे. काही विद्यार्थी नॅशनॅलिटी डोमिसाइल एज सर्टिफिकेट हा एकच पार्ट आहे, त्यामुळे हे सर्टिफिकेट पण लागेल. त्यानंतर आपल्याला 12वीचं या ठिकाणी मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर 10वीचं मार्कशीट. 10वीचं मार्कशीट मध्ये या ठिकाणी विद्यार्थ्याला 2 टाइप्स आहेत. जे विद्यार्थी स्टेट ऑफ महाराष्ट्राचे आहेत अशा विद्यार्थ्यांना 10वीचं मार्कशीट प्लस 10वीची सनद या दोन्ही गोष्टी लागतात. पण जे विद्यार्थी सीबीएसई आहेत या विद्यार्थ्यांना ओनली आपला 10चा मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर 12ची लिव्हिंग सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, आधार कार्ड एवढे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्यानंतर जेही विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात नाहीत, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, यामध्ये आपण पाहू शकता इफ ऍप्लिकेबल, जर आपण ओपन असाल जनरल असाल तर आपल्याला वरचे डॉक्युमेंट्स लागतील, अदरवाईज काही लागणार नाहीये. जर आपण एखाद्या कॅटेगरी प्रवर्गात नाही तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल. त्यानंतर व्हॅलिडिटीच्या नंतर आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, जे की आपण ऑलरेडी अप्लाय केलं आहे. त्यानंतर EWS सर्टिफिकेट लागणार आहे. या ठिकाणी व्हॅलिडिटी मेन्शन केल्या आहेत, पण साईड या ठिकाणी न्यू अपडेट होऊन सुद्धा काही डेट मध्ये या ठिकाणी चुकीच्या आहेत. तिथे 2025 दिसत आहे आणि त्याच खाली EWS ची डेट या ठिकाणी 24 दिसत आहे. बीजे मेडिकलची वेबसाईट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला स्पेसिफिक रिझर्वेशन. इन द सेन्स स्पेसिफिक म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी PWD साठी अप्लाय केलं आहे. दुसरी गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांनी हेली एरियासाठी अप्लाय केले, नंतर डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 या प्रवर्गासाठी जर आपण अप्लाय केला असेल तर आपल्याला त्या रिलेटेड जेही डॉक्युमेंट्स ऑलरेडी आपल्याला सांगण्यात आले आहे ते डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी सबमिशन करायचे आहेत. नेक्स्ट यानंतर आपल्याला या डॉक्युमेंट्सच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी या ठिकाणी ऑर्फॅन प्रवर्गात नाहीत या विद्यार्थ्याला ऑर्फॅन, आणि सर्वात महत्वाचं आपल्याला गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट आपल्याला जर आपला गॅप असेल तर द्यायचं आहे, गॅप नसेल तर आपल्याला द्यायचं नाही. बऱ्याच विद्यार्थ्याला कन्फ्युजन होईल की मी तर अपलोड केलं नाही आता कुठलं देऊ, तर आपल्याला अपलोडिंग मध्ये गॅप सर्टिफिकेट नव्हतं. सध्याच्या स्थितीला जर आपला गॅप असेल तर आपल्याला गॅप सर्टिफिकेट द्यायचं आहे. नंतर मायग्रेशनची या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यार्थ्याला काही आवश्यकता नाही, अननेसेसरी हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी ऍड करण्यात आला आहे. आणि यानंतर विद्यार्थ्यांना जेही या ठिकाणी फी स्ट्रक्चर दिसत आहे, लक्षात घ्या फी स्ट्रक्चर खूप महत्वाचा पार्ट आहे. यावर्षी बीजे कॉलेजचा जर आपण फी स्ट्रक्चरचा विचार केला असता, या आपल्याला 1,52,907 रुपये हे आपल्याला ट्युशन फी, डेव्हलपमेंट फीस, ऍडमिशन फीस, लॅबोरेटरी पॉडी, जिमखाना, लायब्ररी, युनिव्हर्सिटी लेटर, जे काही अदर फीस आहेत या सगळ्या फीस तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. आणि महत्वाची गोष्ट यामध्ये डीडी शुड बी ड्रॉन ऑन नॅशनलाइज्ड बँक ओनली. विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं की आपल्याला डीडी कुठल्या बँकेतनं काढायचा, डीडी कसा काढायचा, ते सुद्धा पॉईंट मी तुम्हाला क्लिअरली सांगणार आहे, की जेणेकरून आपल्याकडनं इच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल, की आपल्याला यामध्ये ऍडमिशनच्या वेळेस कुठं काही अडचण येणार नाही. यानंतर याच कॉलेजचा सेकंड डीडी आपण या ठिकाणी पाहू शकतात, की जे विद्यार्थी फॉर SCBC EW जे काही विद्यार्थी आहेत याच्यासाठी हा डीडी या ठिकाणी मेन्शन केला आहे. जसं आपण खाली जाऊ तसं या ठिकाणी आपल्याला डीडी आणि वेगवेगळे अनेक्झर दिसून येतील. याच्यातच आपण आणखी एक या ठिकाणी फी स्ट्रक्चर या ठिकाणी नोटीस करू शकतो, की ज्यामध्ये एक आपण प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर घेतलंय, यामध्ये आपण मायमर पुण्याचं फी स्ट्रक्चर घेतलंय. आता विद्यार्थी पालकांना प्रश्न पडेल की सध्याला तुम्ही जे फी स्ट्रक्चर दाखवतात यामध्ये फीस दिसत आहेत, सर्व गोष्टी आम्हाला क्लिअर आहेत, पण यामध्ये कुठंच असं मेन्शन दिसत नाही की गर्ल्स कॅन्डिडेटला किती फीस भरायचंय किंवा गर्ल्स कॅन्डिडेटला कितीचं डीडी आणायचंय. बरेच या ठिकाणी आम्ही कॉलेजच्या फी स्ट्रक्चर चेक केला, त्या ठिकाणी गर्ल्स कॅन्डिडेटला जे डीडी आहेत किंवा डीडी आणायचे नाहीत किंवा जे आणायचे ते कुठल्या अमाऊंटचे आणायचे ते मेन्शन आहेत. बरेच असे कॉलेजेस आहेत त्यांच्या वेबसाईटवर याबद्दल कसलीच इन्फॉर्मेशन दिली नाहीये. ठीक आहे. तर यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये क्लिअर झालं तुम्हाला. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, बीजे मध्ये कुठला एक्स्ट्रा अनायझर आपल्याला फील करायचं नव्हता, पण अदर दॅन जे कॉलेजेस असतात यामध्ये एक सेल्फ डिक्लेरेशन असतं
अजून कॉलेजचे 2 ते 3 वेगवेगळे अनेक्स जर असतात ते तुम्हाला मी मायमर मध्ये येतात, त्यानुसार मी दाखवणार आहे. यामध्ये आपण पाहू शकतात की ऑल मायमर कॉलेज तुम्हाला फी स्ट्रक्चर दिलं आहे. ओपन कॅटेगरीचं काय, ईबीसीचं काय, ईडब्ल्यूएसचं काय, एसीबीसीचं काय, असं ऑल कॅटेगरीचं तुम्हाला फी स्ट्रक्चर दिलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ज्या कॅटेगरी अनुसार फी स्ट्रक्चर दिसत आहे तेच आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं किंवा त्याच अमाऊंटचा आपल्याला डीडी काढायचा आहे. कॉलेज कुठल्या नावानं, पेएबल ऍट कुठल्या नावानं काढायचं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलं आहे. यासोबतच लक्षात घ्या, हा खूप महत्वाचा दरवर्षी प्रायव्हेट कॉलेजचा एक मनमानीचा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तो प्रकार म्हणजे काय, विद्यार्थ्याला तर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, तर कॉलेज सोबत विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉलेजच्या फीस सोबत विद्यार्थ्यांना हॉस्टेलची फीस सुद्धा भरायची. आणि हॉस्टेलच्या फीस मध्ये जर आपण पाहिलं त्या ठिकाणी मेस इज कंपल्सरी अँड विल बी चार्ज सेपरेटली. त्याच्या अगोदर हॉस्टेल इज कंपल्सरी फॉर स्टुडंट्स टिल कम्प्लिटेशन ऑफ द कोर्स. म्हणजे भले एखादा विद्यार्थी पुणे शहरात जरी असेल तरी त्या विद्यार्थ्याला हे अशा गोष्टी कंपल्सरी या ठिकाणी द्यावंच लागतात. हे दरवर्षीचा प्रकार आहे, याला बरंच आपण आळा घालण्याचा प्रयत्न केला, बट या ठिकाणी सीईटी सेललाही या गोष्टीचं काही भान नाहीये आणि कॉलेजवाले सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी विद्यार्थ्याकडनं या ठिकाणी अमाऊंट या ठिकाणी चार्ज करतात. तर यामध्ये सुद्धा आपल्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आपण पाहू शकतात. स्टेट सीईटी सेल, अलॉटमेंट लेटर, डिफरंट काय ते मी सांगून देईल कारण ऑलरेडी मी तुम्हाला मगाशी डॉक्युमेंट सांगितले आहेत. त्यानंतर या ठिकाणी बोनाफाईड अँड कॅरेक्टर सर्टिफिकेट. जर या ठिकाणी आपल्याला कॉलेजने आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं असेल ठीक आहे, नसेल तर आपण या ठिकाणी बोनाफाईड किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ शकतो. जर आपण या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट 8 लाखाच्या आत दिलं असेल तर आपल्याला इन्कम 8 लाखाच्या आत दाखवलं असेल तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. यानंतर आपल्याला आधार कार्ड सुद्धा लागणार आहे, सोबत इलेक्शन कार्ड. लक्षात घ्या, आपण बीजेच्या वेबसाईटमध्ये या 3 गोष्टी नव्हत्या, इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड, इलेक्शन. याच्यासाठीच विद्यार्थी पालकांना मी अदर एक पीडीएफ घेतली आहे ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना 17 डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागतातच रिपोर्टिंगच्या वेळेस. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात आहेत त्यांना अदर दॅन डॉक्युमेंट्स लागतात. अदर दॅन डॉक्युमेंट्स मध्ये कंपल्सरी म्हणता येणार नाही, पण आपल्याला हे पुढे चालू लागणार आहे. त्यामध्ये पॅन कार्ड फॉर बोथ फादर अँड मदर अँड सोबतच कॅन्डिडेटचं सुद्धा या ठिकाणी पॅन कार्ड लागणार आहे. त्यानंतर झेरॉक्स ऑफ बँक पासबुक. हे कशासाठी लागणार आहे, हे तुमच्या स्कॉलरशिप आणि जे काही तुम्ही डीडी वगैरे देत आहेत याच्यासाठी सुद्धा लागू शकेल. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि याच्या पॉइंट आला स्टुडंट्स पर्सनल डिटेल्स फॉर्म जो की खाली असणार आहे. पासपोर्ट साईजचा 6 फोटो अँड सर्व्हिस बॉन्ड जे काही तुमच्याकडून त्या ठिकाणी भरून घेतला जाईल. आता हे एमआयटीचं सेपरेट एक या ठिकाणी आपल्याला डिक्लेरेशन आहे. यामध्ये आपल्याला हा पूर्ण फॉर्म प्रिंटआउट घरी काढा, तो फॉर्म पूर्णतः भरा. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये असे वेगवेगळे अनेक्स जर असतात ते आपण घरीच या ठिकाणी प्रिंटआउट काढायचे आणि प्रिंटआउट काढून हे फॉर्म आपल्याला भरायचा आहे. लक्षात घ्या, मी एक्झाम्पल साठी 2 कॉलेज दाखवले आहेत, पण या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजचे म्हणजे आपल्याला जेही कॉलेज अलाउड झाले त्या कॉलेजच्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती जावं लागेल. त्या कॉलेजचे एकंदरीत लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट काय हे पाहावं लागेल. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी पूर्ण ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये एक बंच बनवायचा आहे. या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे आपल्याला 5 झेरॉक्सचे बंच बनवायचे. सोबत आपल्याला आपल्या 10 फोटो, पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लागणार आहेत आणि या सर्व गोष्टी आपल्याला एक झिप फाईल मध्ये घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, एक झिप फाईल घ्या किंवा एक फोल्डर फाईल घ्या. हे सर्व फाईल आपल्याला एकत्र करून आपल्याला रिपोर्टिंगला जायचंय. प्लस अजून एक महत्वाची गोष्ट आहे, सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, जेवढे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला एक पीडीएफ मध्ये घ्यायचे आहेत. एक पीडीएफ मध्ये घ्यायचे आहेत आणि तो आपला पीडीएफ पेन ड्राईव्ह मध्ये आपल्याला ऍड करायचे. म्हणजे मला असं म्हणायचं होतं या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट्स पीडीएफ आणि जेपीजे फॉर्मॅट मधल्या पेन ड्राईव्ह मध्ये घ्यायचे आहेत आपल्याला आणि हा पेन ड्राईव्ह आपल्या सोबत घ्यायचा आहे. आणि यासोबत आपल्याला जोही कॉलेज मिळालाय या कॉलेजचा आपल्याला डीडी सुद्धा लागणार आहे. एकंदरीत लिस्ट ऑफ